रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय. झालं का सगळं बोलून? आता माझ्या मुद्द्याकडे या. भारत देश आणि त्याचा नागरिक कुठं घडत असतो माहिती आहे का? जास्त करून त्याचं बालपण आहे ना शाळेत जातं. वयाची 10 वर्षे, 1 नाही 2 नाही 3 नाही, वयाची 10 वर्षे तो बालपण हे शाळेत काढत असतो. शाळा ही उद्याचा चांगला भारतीय नागरिक घडवण्याचं एक मशीन असतं, एक तंत्रज्ञान असतं. आणि शाळा ही एक आपली दुसरी आई असते. समोर दिसतंय तुम्हाला साचलेलं पाणी शाळेसमोर, अंमळनेर प्रशासनाचा भोंगळ कारभार, तिथे पसरलेली अस्वच्छता आणि अंमळनेर अधिकारी जे पण असतील, पोलीस प्रशासन, ही जी गर्दी दिसते गर्दी, ह्या गर्दीमध्ये जर एखादी चेंगराचेंगरी झाली किंवा एखाद्या मुलाला, एखाद्या बाळाला हात तुटला, पाय तुटला, लेकरं असतात त्यांना काय कळतं? तुम्ही सोडलं जनावरांसारखं आणि त्यांचा ताफा सुटला. तुम्ही ना त्याला रांगेत सोडतात, ना व्यवस्थित जाण्याला उपदेश देतात किंवा त्यांना रूल्स अँड रेग्युलेशन सांगत नाहीत. ती जातात आपली आपली गर्दीमध्ये. त्या गर्दीमध्ये एखाद्याचं लेकरू हरवलं, कोणी त्याचं अपहरण केलं, असतील तुमच्याकडे कॅमेरे, पण कोणीही गर्दीचा फायदा उचलून काहीही करू शकतं. राजस्थानमधल्या 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. 30 जणांनी बलात्कार केला. मेली ना ती वेदनेने किंकाळत. तिला वेदनासुद्धा सांगता येत नव्हत्या. ही मुलींची शाळा, समोर PBI हायस्कूल. 2 शाळेची गर्दी एकाच वेळेस प्रचंड प्रमाणात सुटते. पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, भागवत रोड आहे अंमळनेरला, तिथे बॅरिगेट्स लावलेत लोखंडाचे एवढे. तिथे गरज नसताना बॅरिगेट्स लावले. आणि ह्या रस्त्याला स्वामी समर्थ केंद्राच्या समोरून जातो तो रस्ता, इकडे शिवाजी महाराज बगीच्याकडे जातो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. इकडे कोर्टाकडे जातो आणि इकडे शाळेकडे जातो. ह्या ठिकाणी तुम्ही बॅरिगेट्स का नाही लावले? वाहनांची वर्दळ असते. एखाद्या वाहनाने एखाद्या लेकराला चिरडलं, याला स्थानिक प्रशासन याची जबाबदारी घेणार का? कन्या शाळेचं प्रशासन आणि PBIचं प्रशासन यालासुद्धा मी विनंती करतो हात जोडून, दुसऱ्याचं लेकरू हो, त्याला व्यवस्थित लाईनीत जायला सांगा. रांग करून 5 मिनटं उशिराने सोडा. त्याच्या जीवितास धोका होईल किंवा कोणी त्याचं गर्दीचा फायदा उचलून अपहरण करू शकेल. काही होऊ शकतं. तुम्हाला विचारून नाही करणार लोक अपहरण. त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. शाळा प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांनी ह्या शाळेच्या, ह्या भारताच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. त्यांना चांगलं वातावरण निर्माण करून द्या. त्यांना रूल्स रेग्युलेशन घालून द्या. कसं जायचं घरी, कसं सोडायचं, तिकडं वाहनं किती प्रमाणात सोडायची, बॅरिगेट्स लावायचे का नाही. एखादा अपघात झाला उद्या, तिथं 2 शाळा आहेत, एक हॉस्पिटल आहे, तिथं जर अपघात झाला, वाहनाने एखाद्या लेकराला चिरडलं, त्याचा जबाबदार कोण राहणार? अंमळनेर प्रशासन हे खाडकन उठलं पाहिजे. जसं राजस्थानमध्ये प्रकार घडला ना, 13 वर्षाची मुलगी मेल्यानंतर प्रशासनाला जाग आली ना, तसं अंमळनेरमध्ये नको व्हायला. माझं बोलणं जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू द्या आणि आपल्या देशाचं भविष्य चांगलं कसं घडेल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे, जय भारत. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण. तुका म्हणे बरवे जाणं, वावे लहानाहून लहान, महापुरे झाडे जाती, तेथे लव्वाळ वाचती. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. कैसा के पाप धुले, पश्चाताप ना धुले.